हाय ऑल, अनिकेत हियर. वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. आज आपण आपल्या किचन मध्ये बनवतोय काजू मसाला. एकदम सिंपल प्रोसेस आहे, क्विक अँड सिंपल रेसिपी आहे. ही रेसिपी आहे ना, किंवा ही जी डिश आहे, ही मोस्ट ऑफ धाबे असू दे, रेस्टॉरंट असू दे, इथे ना सर्वात जास्त ऑर्डर होणारी डिश असते ही. जनरली या सेम सेगमेंटमध्ये ना तुम्हाला दोन डिश बघायला मिळतात. एक असते काजू करी, जिची ग्रेव्ही आहे ना थोडीशी पातळ असते. एक असतो काजू मसाला. काजू मसाल्याची ग्रेव्ही आहे ना एकदम चटपटीत थिक असते आणि आज आपण तशीच ग्रेव्ही बनवणार आहोत. तर चला पटापट स्टार्ट करूया. वेट 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 चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करा. एकच क्लिक करायचंय, तुम्ही क्लिक करा. तोपर्यंत मी तयारी करून आलोच. सुरुवातीला आपल्याला बनवायची आहे कांदा आणि काजूची पेस्ट. सो त्यासाठी गॅस पेटवून मी त्याच्यावर एक पातेलं ठेवतोय. या पातेल्यामध्ये ना 2 ते 3 ग्लास किंवा अर्ध पातेलं भरेल एवढं पाणी घ्यायचंय. पाण्यात रफली चॉप केलेले 3 कांदे घेऊन त्यातच अर्धा बाउल काजूचे तुकडे सुद्धा ॲड करायचे. हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स आपल्याला 10 ते 15 मिनिटं पाण्यात उकळून घ्यायचे. आपण 15 मिनिटं उकळलेत. आता झाऱ्याने पाणी निथळून कांदे आणि काजू काढून घ्यायचे. तुम्ही अशी जाळी वापरून सुद्धा पाणी निथळून कांदा आणि काजू सेपरेट करू शकता. आता ह्या कांदा आणि काजूवर असं फ्रेश पाणी टाकून त्यांना चांगलं रिन्स करून घ्यायचं आणि पाणी निथळून घ्यायचं. कांदा आणि काजू आपण बॉईल करून रेडी केलेत. आता ह्याची ना आपल्याला एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे. पेस्ट बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये हे दोन्ही ॲटम्स ग्राइंड करायचे आणि त्यांची एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे. ही बघा, ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. कांदा आणि काजूची पेस्ट आपली रेडी झाली आहे. तिला आता सध्या आपण बाजूला ठेवूयात. ही पेस्ट का बनवली याचं फार मोठं रिझन आहे. काजू करी, काजू मसाला बनवताना बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कुठलीही ग्रेव्ही बनवली आणि त्याच्यात तळलेले काजू टाकले की काजू करी, काजू मसाला तयार होतो. असं अजिबात नाहीये. काजू मसाला आणि काजू करीला आहे ना त्याचा एक रिच फ्लेवर असतो आणि तो फ्लेवर त्याला काजूनेच यायला पाहिजे. आता एक महत्वाचं सजेशन देतो तुम्हाला. जी पेस्ट बनवताय त्यासाठी ना होल काजू वापरू नका. ते दुप्पट तिप्पट महाग असतात. त्याच्याऐवजी काय वापराल तर ब्रोकन काजू म्हणजे काजूचे तुकडे. काजूचे तुकडे स्वस्त पण पडतात आणि शेवटी आपल्याला त्याची पेस्टच बनवायची. सो होल काजू न वापरता काजूचे तुकडे वापरा. पुढच्या प्रोसेससाठी गॅस पेटवलाय. एक पॅन घेतली आहे. पॅन गॅसवर ठेवायची आहे. ह्या पॅनमध्ये साधारण 3 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचे. तूप वितळलं की त्यात 30 ते 40 काजू ॲड करायचे. इथे होल काजू वापरा, तुकडे वापरू नका. काजूंना कंटिन्यू स्टर करत राहायचे. त्यांना असा हलकासा ब्राउनिश कलर आला की झाऱ्याने तूप निथळून सगळे काजू एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. काजू फ्राय करून झालेत. काजू फ्राय का करायचे? कारण काजू फ्राय केल्याने क्रिस्पी होतात आणि काजू मसाला खाताना दाताखाली येतात ना, अमेझिंग टेस्ट लागते. आता आपण कढई तीच वापरायची आहे. त्याच्यात तूप ऑलरेडी आहे ज्याच्यात आपण काजू फ्राय केले होते. आता त्या तुपामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं. कढईमधल्या तुपातच साधारणतः 1 टेबलस्पून तेल ॲड करायचे. तेल तापलं की 1 टीस्पून जिरं टाकायचंय. 3 ते 4 हिरवी वेलची ॲड करायची. 1 इंच दालचिनी टाकायची. 1 तमालपत्र म्हणजे तेजपत्ता. 2 टेबलस्पून क्रश केलेले किंवा बारीक चिरलेले लसूण आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करून हे सगळे इन्ग्रेडियंट्स स्टर करून हलकेसे फ्राय करायचे. साधारणतः 1 मिनिट परतले की पॅनमध्ये 2 बारीक चिरलेले कांदे ॲड करून स्टर करून कांद्यांनाही परतायचे. 1 ते 2 मिनिटात कांदे हलकेसे गोल्डन ब्राऊन होतात. ह्या स्टेजलाच 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट ॲड करायची. अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टीस्पून धने पावडर आणि 1 टीस्पून जिरा पावडर ॲड करून फटाफट स्टर करून घ्यायचं आणि सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. हे सगळं आपण लो फ्लेमवरच केलंय. पॅनमध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे काय होतं, मसाले जळत नाही. 2 ते 3 मिनिटं परतलं की मसाल्यांना असं तेल सुटतं. आता 3 ते 4 चॉप केलेले टोमॅटो पॅनमध्ये ॲड करायचे. वरतून चवीपुरतं मीठ टाकून स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटं परतून पॅनवर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर शिजवायचं. 15 मिनिटांनी झाकण काढून स्टर करायचं. टोमॅटो असे चांगले शिजले पाहिजे.
आता पॅनमध्ये जी आपण कांदा आणि काजूची फाईन पेस्ट बनवली होती ती ॲड करायची आणि फटाफट स्टर करायचं. ही पेस्ट पॅनमधल्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स बरोबर चांगली मिक्स झाली पाहिजे आणि लो फ्लेमवर 8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची. ह्या स्टेजला पॅनमध्ये आपण फ्राय केलेले सगळे काजू ट्रान्सफर करायचे. वरतून 1 टीस्पून कसुरी मेथी ॲड करायची, 1 टीस्पून गरम मसाला टाकायचा, 1 टेबलस्पून बटर ॲड करायचं आणि 2 ते 3 टेबलस्पून फ्रेश क्रीम ॲड करून चांगलं स्टर करायचं. सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून झाले की वरतून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर टाकल्याने ना ग्रेव्हीला एक छान फ्लेवर येतो. आता आपण गॅस बंद करूयात. आपला काजू मसाला रेडी झालाय. ग्रेव्ही एकदम थिक आणि फ्लेवरफुल झाली आहे. आता सर्व कसं करायचं ते बघूयात. तुम्ही सगळ्यांनी बघितलं, एकदम सोपी रेसिपी आहे, एकदम अमेझिंगली डेलिशियस बनते ही रेसिपी. एकदम प्रॉपर आणि ऑथेंटिक धाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल. चपाती बरोबर खा, नान बरोबर खा, रोटी बरोबर खा, इवन राईस बरोबर खा. अमेझिंग. अजून एक सिक्रेट सांगतो तुम्हाला, तुम्ही ह्याचीच आहे ना काजू करी सुद्धा बनवू शकता. जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो ना तेव्हा थोडं गरम पाणी ऍड करा, ग्रेव्ही थोडी पातळ करा, ह्याचीच काजू करी बनेल. एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही. इतकी सोपी पद्धत आहे. घरी नक्की ट्राय करा. पण घरी जर ट्राय कराल तर मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशा भन्नाट रेसिपी बरोबर केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.